न्यूजनं राज्याच्या आपत्ती विभागाचा 24 तासांचा अहवाल आता समोर आलेला आहे। रत्नागिरीत सर्वाधिक 112 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर सिंधुदुर्गात 110 मिलीमीटर पाऊस झालाय। दरम्यान 24 तासांमध्ये 18 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं कळत आहे। शिवाय 65 नागरिक जखमी असल्याची ही माहिती यातनं मिळते। मृत नागरिकांच्या आकडेवारीमध्ये कुंडमळ्यातील 4 मृतांचाही समावेश आहे। आपण पाहतोय येत्या 24 तासात रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी। शिवाय सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। यासह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट असेल। 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं या अहवालात म्हटलंय। येत्या 24 तासात रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। या अहवालात नेमकं काय आपण पाहतोय। रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गमध्ये सध्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर रत्नागिरीमध्ये सर्वाधिक 112 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर सिंधुदुर्गात 110 मिलीमीटर पाऊस पडलाय। मुंबई शहरात सुद्धा 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर मुंबई उपनगरात 86 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। रायगडमध्ये 72 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर राज्यात एकूण 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू झालाय। शिवाय 65 नागरिक जखमी झालेत। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? आपत्ती विभागाचा हा 24 तासांचा अहवाल आता समोर आलेला आहे, काय नेमकं यामध्ये नमूद करण्यात आलंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोहिनी बरोबर आहे। हा 24 तासाचा अहवाल जो आहे तो समोर आलेला आहे। यामध्ये येत्या 24 तासात रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। तर रत्नागिरी, सातारा, पुणे घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला पाहायला मिळतोय। गेल्या 24 तासात 18 नागरिकांचा मृत्यू जो आहे तो राज्यात वेगवेगळ्या कारणांमुळे झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आलेली पाहायला मिळते। तर 65 नागरिक जे आहेत ते जखमी झाल्याची ही माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे। पुण्यामध्ये मावळ या ठिकाणी घडलेली जी घटना आहे त्याचा उल्लेख सुद्धा या अहवालात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। 4 जणांचा मृत्यू आणि 51 जण जखमी जे आहेत ते झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे सर्वाधिक पाऊस जो आहे ज्या जिल्ह्यामध्ये झाला आहे त्याची माहिती आहे। त्यामध्ये रत्नागिरी सर्वाधिक पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात झाला। 112 मिलीमीटर इतका पाऊस जो आहे तो झालेला पाहायला मिळतो। त्याच्या खालोखाल सिंधुदुर्ग, मुंबई आणि रायगड याचा समावेश असल्याचं पाहायला मिळतोय। अगदी नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय त्या 24 तासात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, त्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा सुद्धा समावेश आहे। शिवाय पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि नदीकाठच्या लोकांनी सतर्कता बाळगावी असंही आवाहन प्रशासनानं केलं।